नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वर्ष 2024 या वर्षातील अनेक गाजलेल्या प्रकरणांपैकी एक गाजलेलं प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. त्याच्याशी निगडित असलेलं बीड परळीचं राजकारण, ते थेट बड्या नेत्यांवरील आरोप प्रत्यारोप. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी या प्रकरणातील बहुचर्चित नाव वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण. हे प्रकरण धसाला लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनापासून ते सह्याद्री अतिथीगृहापर्यंत लावून धरलेले आमदार होते सुरेश धस. आज आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी क्रॉस फायर मध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. स्वागत आहे आपलं आमदार सुरेश धस जी आजच्या क्रॉस फायर मध्ये. नमस्ते. नमस्कार. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की थेट तुम्ही पत्रकारांशी आत्ताच संवाद साधलेला आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सह्याद्रीवरती जाऊन तुम्ही चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेदरम्यान नेमकं काय घडलं? अवघा महाराष्ट्र आसूसलेला आहे की या चर्चेदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही चर्चा करून बाहेर पडलात, थेट लोकशाही मराठीच्या स्टुडिओला आलात? नाही, काय मी रस्त्यात होतो, मुंबईला निघालो होतो. मला साहेबांनी वेळ दिली होती, परंतु मला यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळं मी तरी पळत आलो. त्यांचे जे सबऑर्डिनेट आहेत त्यांच्याशी बोललो होतो आणि तिथून मी गेलो कसाबसा. आणि साहेबांनी मीटिंगमधनं वेळ मला त्या ठिकाणी दिला. काय आहे म्हणे, तर जे सरकारी वकील आत्ता यांच्या जामीन होणार नाहीत यासाठी जे नेमलेले लोक आहेत, तर त्या वकिलांच्या ऑर्डरमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला होता. तर ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भात एक मी त्या ठिकाणी बोललो. आणि वाल्मिक कराडांचं जे आत्मसमर्पण जे ते म्हणताय, माझं तर मत असं आहे की आमची CID आणि आमचं पोलीस दल हे जवळपास त्यांच्या इथपर्यंत गेलं होतं. परंतु मग आता शेवटी निर्णय घेतला आला असेल. मी या अगोदरही म्हणलेलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेगी, तसं दुआ मागण्याचा वेळ त्यांचा संपलेला होता. आणि ते हे झाले, तर त्याबद्दल कणखरपणे आणि जे पाहिजे त्या स्टेप्सला पाहिजे ती स्टेप निर्णय घेणं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. म्हणून तमाम बीडवासियांच्या वतीनं, संतोषच्या कुटुंबियाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानण्यासाठी गेलो होतो. मी आभार मानलं आणि लगेच तिथनं बाहेर पडलो. बरोबर आहे. पण तुम्ही जे म्हणतात की त्यांच्या गळ्यापर्यंत अनेक गोष्टी आलेल्या होत्या, CID असेल, पोलीस असेल, तपास करताना लागलेला वेळ, या मागचे कारण काय तुम्हाला वाटतं? नाही, आमचे काय झालं की सुरुवातीला इथे डिमांड पब्लिकने, कारण उद्रेक झाला ना, हे मस्साजोगचे सरपंच, आणि हा सरपंच खरोखरच चांगला माणूस होता. तो इतका शार्प होता, इतका नम्र होता की जवळजवळ 19 पदकं राज्य सरकारचे आणि एक केंद्र सरकारचं सुद्धा 19 बक्षीस त्यांनी मिळवले. गावाच्या संदर्भातले विकासाचे 19 पदकं मिळवले. आणि त्याला छंद होता, इकडे जायचा, आता नांदूर घाटला जाणार, तिथं जाणार, ह्या गावात बाबा एक काम खूप चांगली झाली. संतोष हांगे तिथं माझे जिल्हा परिषद सदस्य, तो भाजपाचाच आहे. हा मुलगाही भाजपाचाच होता. आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तो पंकजाताईंचा बूथ प्रमुख होता. आताही नमिताताई मुंदडांचा बूथ प्रमुख होता. आणि एक स्वच्छंदी होता, सगळीकडे कार्यक्रमात जाणार, लोकांना भेटणार, नाविन्यपूर्ण माझ्या गावात काही करता येईल का, असं एकदम हळवा आणि सरळ माणूस होता. त्यामुळे त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारे लोक बी भरपूर होते. आणि अशा व्यक्तीचा हा झालेला जो अंत आहे, तो भविष्यातला तुम्हाला मी सांगतो, आमच्या भारतीय जनता पार्टीचा कदाचित जिल्हा परिषदेचा सदस्य झाला असता तो. हो, 100% चिंचोली माळी म्हणून जिल्हा परिषदचं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये तो जर भाजपाचं कमळाचं चिन्ह त्याला दिलं असतं तर तो जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा झाला असता. म्हणून परिस्थिती एकदम आम्हाला त्याच्या बाबतीत वाईट वाटलं. बरं, पण तरी देखील मग हत्या का झाली या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि त्यांचे जे कुटुंबीय आहे ते न्यायाच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत.
हे काय आहे की तिथं आवादा का काय कंपनी आलेली आहे, तिथं त्या कंपनीचं एक्झॅक्ट नाव आहे मला घेता येत नाही. बरं. माझ्याही मतदारसंघामध्ये O2, त्याच्यानंतर रिन्यू पॉवर, आणखी दुसरी एक कंपनी आहे ते अनंत काळकुटे म्हणून, ते काम पाहतात. इकडे प्रवीण शर्मा वगैरे त्याचे अधिकारी लोक असतात, ते पाहतात खाली. ह्या कंपन्या आल्या तिथं मस्साजोगला आली आणि त्यांनी तिथं 30 एकर जमीन लीज ॲग्रीमेंटवरती शेतकऱ्याची घेतली. ज्या कोणत्या घेतली असेल ती घेतली. परंतु तिथे काय आहे की फॅन येतात, इतर मटेरियल येतं. आता काही मटेरियल तर जर्मनीवरून येतं, याचं फॅनचं विंड पॉवरचं जे मटेरियल आहे ते जर्मनीवरून येतं, आणखी इतर कोणत्या देशातून. फार महागडं असतं ते. एखादी जरी वस्तू फुटली तर ती तिचं नुकसान लाखात नाही करोडमध्ये होतं. अच्छा. मग ते कंपनी काय करते की अशा प्रकारचं गोडाऊन कोणत्या तरी एका गावामध्ये करते आणि ते गोडाऊन नेमकं त्या मस्साजोगमध्ये केलेलं होतं. बरं. मस्साजोगमध्ये केलेलं होतं आणि त्यांनी काय केलं, एक 10-12 मुलं मस्साजोगची घेतली कुणी त्या कंपनीने. बरं. तर ते साधारणतः काय, गावचा सरपंच कोण आहे बाबा, इथं कोण चांगले चालतं, तर तो 3 वेळा निवडून आलेला सरपंच आहे ना. हो. म्हणजे याचा अर्थ तो 2 वेळा पब्लिकमधून निवडून आला डायरेक्ट, 1 वेळा तो मेंबरमधूनही निवडून आला. अच्छा. आणि तो गावचा भाचा आहे, तो प्रॉपर त्या गावचाही नाही, भाचा आहे, परंतु लहानपणापासून तो त्या गावातच राहिला. बरोबर. त्यांचं मूळ गाव जे आहे ते बार्शी तालुक्यामध्ये, पण तिकडं दिलं. पण संतोषच्या आजोबांनी त्यांना तिकडे 5 एकर जमीन होती. मग आजोबा म्हणले असतील कदाचित इथं थोडीशी जास्त जमीन आहे बाबा, माझी लेक तिकडं पोट भरणार नाही यांचं, इकडे या. मग ते इकडे येऊन राहिले. बरोबर. लहानाचा तो मोठा तिथेच झाला मस्साजोगमध्ये. आणि लहानाचा मोठा होऊन मग ही कंपनी आली. अच्छा. आत्ता कंपनी आल्यावर मग साधारणतः सरपंचालाच विचारलं असेल कोण कोण द्यायचे. तर त्यांनी नियुक्ती करताना सुद्धा गावातली जे पॉप्युलेशन आहे वेगवेगळ्या घटकाचं, तिथं काही दलित समाजाची माणसं, म्हणून त्यांनी दलित समाजात सुद्धा 2 ते वॉचमन तिथं लावले. आणि हे ज्यावेळेस अटॅक करायला हे लोक आलती त्यावेळेस ते 4च वॉचमन तिथं होते. 4 वॉचमनपैकी सुदर्शन घुले का प्रतीक घुले, आता ॲक्झॅक्ट तिथं घटना ते काय लाईव्ह आहे, कुणी कोणाला मारलं, CCTV कॅमेरा आहे, नाही काही जणांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग पण काढलं. बरं. आणि त्या दलित समाजाच्या पोऱ्याला मारलं, या सुदर्शन घुले किंवा तो प्रतीक घुले, या दोघांपैकी कोणीतरी मारलं. मारल्याच्या नंतर त्या पोऱ्याने फोन उचलला, हॅलो म्हणले सरपंच. ते सरपंच गावाच्या स्टँडवरच होते. तिथून पळत आला संतोष. बरं. की मला मारायला लागलेत, मला हाणायला लागले. मग आता आमच्या गावात येऊन काय असतंय की तुमचं गाव जे असेल ते, माझं गाव जे असेल ते, आपापल्या गावाचा आपापल्याला अभिमान असतो. गावात येऊन दुसऱ्या गावचे लोक येऊन ते त्यांचं आणि ह्यांचं 12-15 किलोमीटर अंतर गावाचं आहे, त्या 15 किलोमीटर अंतरच्या गावातले लोक येऊन आमच्या गावातल्या पोराला मारतात म्हणल्यावर त्यांनी दयेची हाक मागितल्यावर ह्याचं जाणं काम आहे. ते सरपंच गेला आणि सरपंच म्हणला, बाबा काय ह्या दलित समाजाच्या पोराला मारलं तुम्ही, काय कारण आहे. मग ते सरपंचाला काय म्हणायच्या ऐवजी सरपंचाला एक ठोका टाकून दिला त्याने. बरं. सरपंचाच्या तोंडात मारल्यावर मग सरपंचाच्या बरोबरही 10-12 पोरं गेली होती इकडून. ते 5-6 जण जे आत्ताचे आरोपी आहेत ते आणि आणखी कोणी असतील ते 10-12 जण होते, हे 10-12 जण. मग हे मागं जे सरपंचाचे होते, सरपंचाच्या तोंडात मारल्यावर सरपंचाला राग आला, सरपंचाने 2 तोंडात मारल्या त्या पोराच्या. आणि ते मग काय झालं की हे शेवटी गाव करीन ते राव काय करीन. हे जरी फार मोठे राव असतील, हे घुले राव, केदार राव, आणखी जे कोणी पोरं सोरं आहेत ती बारकाली मुलं आहेत, तर गाववाले बिघडले आणि त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. थोडासा मागे सरकावला. तोपर्यंत पोलीस आली. पोलिसांनी ते जे सगळे लोक होते तर हे सरपंचाने म्हणले, व ह्यांना आत टाका, ह्यांना घेऊन जा म्हणल्याच्या नंतर पोलीस त्यांना घेऊन गेली. मग हा दलित समाजाचा पोरगा
आणि कंपनीचा एक माणूस हे जाऊन तिथं फिर्याद द्यायला गेले. बर. ॲट्रॉसिटीची फिर्याद दलित समाजाच्या पोरांनी दिली, मला जातीवाचक शिवीगाळ केली, मला मारहाण केली. त्याची फिर्याद घेतली नाही. बर. आणि जे कंपनीचा माणूस गेला होता, कंपनीचा माणूस त्या दिवशी फिर्याद द्यायला गेला होता की मला खंडणी मागायला आले. शुक्रवारी ही 9 तारखेला घटना घडली. म्हणजे रविवार 8, शनिवार 7 आणि 6 तारखेला हे लोक तिथं फिर्याद द्यायला गेले. कोणाचा तरी आकाचा फोन आला. बर. माझं 99% मत असं आहे की आकाचाच 100% फोन. आका कोण आहे? आका म्हणजे हे आज सरेंडर झालेले, बर. आज जे सरेंडर झालेले आहेत हे आका यांचा फोन आला. ह्यांची फिर्याद घ्यायची नाही, ह्यांची फिर्याद घ्यायची नाही. मला दाद नाही, फिर्याद नाही. ते संतोष ते सगळे पोरं गेले माघारी. बर. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी रविवारी तो पाटील नावाचा जो कोणी तिथं PSI होता, पाटील नावाच्या PSIनी दुसऱ्या दिवशी दिवसभर यातले जे हे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, ते केदार या आरोपींबरोबर तो दिवसभर फिरत होता. बरं. म्हणजे कुठं शहरामध्ये. मग हे बी गावच्या लोकांनी पाहिलं आणि परत गावचे लोक गेले शनिवारी की आमची फिर्याद का घ्यायना. बरोबर. दुसऱ्या दिवशी फिर्याद घेतली नाही, त्यांना कसल्या प्रकारचं पाबंद केलं नाही. नाटक आपलं चॅप्टर केस केली, कोर्टाच्या पुढे नेले आणि कोर्टाने सोडून दिले. मग त्यांची हिंमत वाढणार ना. मग त्यांची हिंमत वाढली आणि हा जो व्हिडिओ होता मस्साजोगचा तो व्हायरल झाला. कोणीतरी व्हायरल केला. आता गावात कोणी काढला असेल किंवा त्यांच्या, तर ही जे मुलं आहेत ज्यांनी मारलंय संतोषला इतक्या बेमालूमपणे, यांनी डोक्यात काय घेतलं, आम्हाला त्यांनी मारलं, बरं, आम्ही सरपंचाला नागडा उघडा करून मारू, अशा प्रकारची भाषा त्यांची चालू झाली. आणि आदल्या दिवशी धनंजय म्हणून जो पोरगा आहे सरपंचाचा भाऊ, त्याला ते पाटील नावाच्या PSIने बोलवून घेतलं. तो सुदर्शन घुले जो आरोपी यातला हत्या करणारा, त्या सुदर्शन घुलेनी बोलवून घेतलं. म्हणले काय झालं काय नाही. ते म्हणलं बाबा काय नाही, आमचं स्थिर सावर आहे. म्हणले उद्याच्याला मिटवून घेऊ. बरं. म्हणलं ठीक आहे मिटवून घेऊ, मी उद्या माझ्या भावाला आणि त्यांना पाठवून देतो किंवा मी येतो. हो एवढंच बोलणं झालं. मग ते गेले तिकडं. हे दुसऱ्या दिवशी मिटवून घेतो म्हणल्यामुळं हा जो संतोष देशमुख आहे सरपंच, त्याचा आत्याभाऊ, दोघंजण केजला गेले. केजला गेले, सकाळपासून तिथं बसले. ए बाबा मिटवायचं होतं. पोलीस स्टेशनला गेले, आमचं मिटवायचं होतं, का नाही मिटवायला आले, काय नाही. म्हणजे उद्योग वाढू नये आलं लक्षात म्हणून ते म्हणला. ते पोलीस स्टेशनला बी गेला. तर पोलीस स्टेशनवाल्यांनी कोणाला हे गुंडांना बोलवलं नाही, काय नाही. थकून कंटाळून हे 3 वाजेच्या दरम्यान मला वाटतं तिथून निघाले. कारण ही घटना 3 वाजून 36 मिनटं 32 मिनटापासून सुरू झाली. मग हे पोरं दोघंजण तिकडून आले. मग तिथं संतोष म्हणला बा आमची अट्रॉसिटी तुम्ही घेतली नाही, हे खंडणी ह्या साहेबाची तुम्ही घेतली नाही, आणि मिटवतो. काल म्हणले मिटवतो, अजून मी सकाळपासून इथं बसलोय म्हणला, 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत बसलोय, तरी बी तुम्ही मिटवायला कोणी यायना. याचा अर्थ काय आहे. ते म्हणले बघू उद्या म्हणल्यावर ते उठले, आपलं गावाकडे निघाले. गावाकडे निघाल्याच्या नंतर त्या पाठीमागचं जे गाव आहे त्या गावाच्या तिथं टोल नाका बांधलेला आहे, अजून त्याचा टोल चालू झाला. तिथं ते मग तिथून पुढचं चित्र तेच आहे. पुढे गाडी लावली, एवढा मोठा दगड घेतला. त्या आत्तेभाऊ त्याचा गाडी चालवत होता, त्याच्या समोरच दगड टाकला. एवढा मोठा दगड त्याच्या काचावर टाकल्यावर गाडीचं कारण. मग तो बिचारा बाजूला राहिला, उतरला, खाली पाहिला. तो पण हे संतोषला ओढलं आणि ह्यांनी त्यांच्या गाडीत टाकलं. बरोबर. आणि कारखाना आहे, मला वाटतं कारखान्याच्या बाजूने जाणारा रस्ता आहे, जो आपल्या रजनीताई पाटील खासदार त्यांचा आणि अशोकराव पाटील साहेबांचा, आणि आता मोरे साहेब तो कारखाना चालवत आहे. त्या कारखान्याच्या तिथून राईटला मारली आणि जे बदड मारायला सुरुवात केली त्याला, तर मग ते टेल एंडपर्यंत पुढची 4 तास ते त्याला मारत राहील.
आणि हे पाहिल्यानंतर 12व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला गेलता संतोषचा आत्याभाऊ की माझी फिर्याद घ्या. माझ्या आत्या भावाला त्यांनी पकडून नेलंय, तुम्ही लवकरात लवकर फिर्याद घ्या. तर तो फिर्याद सांगायला पण यातलं एक बाब खरी आहे की तो महाजन नावाचं जे पोलीसवाले आहे ते लगेच कपडे घेऊन कपडे घालून लवकर पोलीस स्टेशनला आले, पण तिथं सांगून गेले की ही FIR नोंदवा. पण तो FIR नोंदवणारा बनसोडे का काय नावाचा कोण कर्मचारी मला माहीत नाही, त्याचं नाव माहीत, तो 40 मिनिटांनी तिथं आला. या हत्ये प्रकरणामधील एकूण 4 आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे. बँक अकाउंट्स फ्रीज केलेले आहेत. तशीच वाल्मिक कराडची करावी का? काय निर्णय घेतील गृहमंत्री असं सुरेश धस यांना वाटतं? तुम्ही भेटून आलेला आहात त्यांना. नाही, मी भेटून आलो, परंतु काय आहे की प्रॉपर्टी जप्त करण्याचा तातडीचा निर्णय जे CM साहेबांनी IG-ना त्या ठिकाणी सांगितलं असेल. बरं. वस्तुतः परिस्थिती अशी आहे की ह्या आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याचं काम हे लीगल जे पोलीस डिपार्टमेंट आहे, आता इथे CID आहे, CID ह्या सर्वांची प्रॉपर्टी जप्त करण्याची विनंती ही मला वाटतं सेशन कोर्ट म्हणून त्यांनी केजला केलेली आहे. बरं. ती अजून त्याची ऑर्डर झालेली नाही. त्याची ऑर्डर पुढच्या आठवड्यात होईल. बरं. आणि पुढच्या आठवड्यात झाली तर 4च काय, याच्या 4 कुठं 7 आरोपी तर तिथेच आहेत. 6 आरोपी डायरेक्ट 302 मध्ये, 1 आरोपी 120B मध्ये विष्णू चाटे, आणि आता इन्व्हॉल्वमेंट त्याचं दिसलं की तो बी 302 मध्ये येणार. आणि हे वाल्मिक अण्णा कराड जे आहेत यांचं जर शुक्रवारचा फोन जर त्यांचा असेल, गुन्हा दाखल करू नका, कारण या प्रकरणाची सुरुवात कधीपासून झालेली आहे, शुक्रवारपासून. आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय दिलेले स्टेटमेंट की 2 महिन्यापूर्वी मला उचलून परळीला नेलं. ह्या घटनेची सुरुवात 2 महिन्यापासून. कोणी बोलवलं होतं परळीला? वाल्मिक कराडांनी. मग कराडांचं इन्व्हॉल्वमेंट नाही असं कसं? 2 महिन्यापूर्वी ह्या अधिकाऱ्याला नेलं, त्याला बदललं. मी जे बाहेरून माहिती घेतली त्या अधिकाऱ्यांकडून यांनी 50 लाख रुपये घेतले, राहिलेले 1.5 कोटी लवकर दे म्हणून. यांना इतकी अतीव घाई झाली की यांना मंत्री झाले, मला वाटतं मंत्रिमंडळ स्थापन झालं की मग थांबायला कुठं वेळ आहे, लगेचच्या लगेच 1.5 कोटी रुपये आणून द्या म्हणून केलेला हा उद्योग आहे. त्याच्यामुळं ते 1.5 कोटीसाठी आता ह्या पोरांना काय मिळणार होतं त्यातून 10-20 हजार. आणि काय की हे सुदर्शन घोले नावाचा जो मुलगा आहे, आरोपी आहे, त्याचं घर 4 का 6 पत्र्याचं आहे. अच्छा. आणि तो स्कॉर्पिओ गाडी वापरतो. हे लॉजिक कसं काय जमतं? आता माझी स्वतःची गाडी घेऊन मी फिरतो तर मला पण संध्याकाळी विचार करावा लागतो आपलं डिझेल किती जळालं, आपण किती फिरलोय ते. मग जर सुदर्शनचं घर 4-6 पत्र्याचं असेल, त्याच्याकडं सुमो येते, मग ही सुमो कोणी दिली, काय दिली, हे आता चौकशीत सगळं पुढे येईल. बरोबर. आणि मग तुम्ही प्रॉपर्टी अटॅचचं म्हणताय तर 101% वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी अटॅच झाली पाहिजे. आणि वाल्मिक कराडांची प्रॉपर्टी अटॅच झाल्याशिवाय, त्यांचे अकाउंट सीज झाल्याशिवाय त्यांनी इतर कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत ते उघड होणार नाहीत ना. अच्छा. हा तर गुन्हा का वाटतं? पण का वाटतं म्हणजे हा माणूस, आमच्या घरातला माणूस कसं काय मारला तुम्ही? तो काय माझा सख्खा दुःखा कोणी नाही, पण माणूस या पद्धतीने का मारला हा माझा सवाल आहे. मग आता तुमचं जर सगळंच नाकेबंदी नाही केली तर हा 3च्या पुढं मारलाय, उद्याच्याला तुम्ही सकाळी 9 वाजता माणसं मारता, 10 वाजता माणसं का पेताना, काय सांगावं तुमचं? बरोबर आहे. अति तुम्ही गंभीर आरोप करताय. अति तिथे माती. यांनी अति केलेले, त्याच्यामुळे ह्यांची माती झाली पाहिजे आणि यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. बरोबर. राख हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला मी त्याच्यावर जाणारच आहे. मात्र तत्पूर्वी मला एक विचारायचं आहे की बीडमध्ये प्रकरणाला सुरुवात होते, केजमध्ये गुन्हा दाखल होतो, आत्मसमर्पण होतं पुण्यामध्ये. मग इतका काळ वाल्मिक कराड कुठे होते? 17 ते 31 तारखे संदर्भात तुमच्याकडे काय माहिती?
हे ते कुठे होते हे धनंजय मुंडे साहेबांना प्रश्न विचारा, ते लय लवकर उत्तर देतील. हे धनंजय मुंडे साहेब आणि हे दोघं जण जे आहेत ना, हे म्हणजे शोले पिक्चर मधला नाही का ते कॉईन अमिताभ बच्चनचा, दोन्हीकडे विहेडच असतो, तसं ते एक दोघं एकच आहेत. बर दोघेही एकच आहेत. आणि मग त्यांनी मदत केली असेल, इकडं थांब तिकडं थांब, हे कर ते कर. म्हणजे मी म्हणत नाही की धनंजय मुंडे ह्यातले गुन्हेगार आहेत, बरं मी आत्तापर्यंत म्हणलेलं नाही, बरं का. पण आता ज्यावेळेस चौकशी चालू होईल, चौकशीमध्ये जर यांचा कुठं तार, मला नाही वाटत त्यांनी. बरं, आरोपी नाही असं तुम्ही एका बाजूला म्हणता, मात्र वाल्मिक कराड यांची पार्श्वभूमी काय, मग त्यांची ओळख पाळख किंवा त्यांचा संबंध कसा काय जोडता आपण? नाही नाही, माझी स्वतःची ओळख आहे. वाल्मिक कराडांची ओळख कोणाशी नाही, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या पॉलिटिकल लीडरशी आहे. बरं परंतु काय आहे की गेल्या 5 वर्षामध्ये 19ला हे जे पालकमंत्री झाले आमचे धनंजय मुंडे साहेब, काही काही आयडिया त्यांच्याही डोक्यातल्या असू शकतात ना. ते बरंच आहे. का व्यक्त करावा असं वाटतं तुम्हाला सातत्याने? एक मिनिट आहे का, आता जे जितेंद्र आव्हाड बोललेत ना, सगळ्या खुनाच्या चौकशा व्हा, असं काहीतरी कानावर आलंय माझ्या. बरोबर आहे. तर माझं म्हणणं असं आहे की पाठीमागच्या सगळ्या खुनांच्या थोड्याशा चौकशा झाल्या पाहिजेत. बीडमधल्या कोणी खून केला, काय केला, कसा केला. हे बीड परळीमध्ये 10, 12, 15ची लिस्ट आहे खुनाची. ते लोक ऑफ द रेकॉर्ड बोलतात, समोर येऊन बोलत नाही. बरं, पण वाल्मिक कराड यांची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे एवढा दबदबा का त्यांचा? हे बघा, पार्श्वभूमी काय नाही, ते अतिशय प्रामाणिकपणे मुंडे साहेबांच्या घरी सगळं काही बाजारहाट आणणं, हे करणं ते करणं, इतकं काम करत होता तो. पुढं ज्यावेळेस ते कॉलेजची निवडणूक लागली, त्या कॉलेजच्या निवडणुकीमध्ये हाणामाऱ्या झाल्या, त्यात त्यांच्या पायाला गोळी लागली. वाल्मिक अण्णांची पायाला गोळी लागली, तेव्हापासून मग ते अटॅचमेंट वाढली कुटुंबाची. अटॅचमेंट वाढल्यानंतर मग पंडितांना च्या जवळ गेले, तर मग ते राहिले. मग धनंजय मुंडे साहेबांचं त्यांचं प्रेम जुळलं. ते तसंच ते धनंजय मुंडे साहेबाबरोबर राहिले आणि राहिले ते एकदम मग सगळंच त्यांचं सांभाळायला लागले ते. मग धनंजय मुंडे साहेबांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे, हे सगळं त्यांच्या थ्रू येत गेलं. आणि मग काय, वाल्मिक बघतोय सगळं, आपल्याला काय बघायचं. म्हणजे मी नाही म्हणत, पंकजाताई मुंडे बोललेले आहेत. बरं, पंकजाताई बोललेले आहेत ह्याच्यावर गडावर, भगवान भक्ती गडावर, की आत्ताच या वर्षीच्या दसरा मेळाव्यात क्लिप नसली तर मी पाठवून देतो उद्या, की ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही असे वाल्मिक अण्णा, म्हणजे खरंच पानही हालत नव्हतं. मग ते वाल्मिक अण्णांनी DPDची बघायची, वाल्मिक अण्णांनी शहरी DPDची बघायची, वाल्मिक अण्णांनी कृषी मंत्रालय मिळालं होतं ना आता त्यांना. त्यावेळेसपासून तर जरा अतिच झालं त्यांचं. 40 लाख रुपयाची काहीतरी 92 लाखाचा हार्वेस्टर आहे. बरं, त्याला केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे मला वाटतं. त्याच्यामध्ये 92 लाखापैकी 40 लाखाची सबसिडी ही केंद्र राज्य आणि हे कृषी मंत्रालयाकडून आहे. तर हे काय करायचे, 40 लाख सबसिडीला बऱ्याचशा लोकांना 8 लाख रुपये मागितले. वाल्मिक अण्णाकडे 8 लाख जमा केल्याशिवाय तुमची फाईल मंजूर होणार नाही. मग आता हे इतकाले पैसे ह्यांच्याकडे गेले. राखेचा पैसा वाल्मिक अण्णा, वाळूचा पैसा वाल्मिक अण्णा, आमकं वाल्मिक अण्णा. जेव्हा वाल्मिक अण्णाचा दबदबा, सातत्याने आरोप करताय, पुरावे आहेत आपल्याकडेच? सगळे पुरावे आहेत. आमच्या जिल्ह्याभरात तुमची टीम पाठवा ना, लोकशाहीची टीम पाठवा, जरा 10-20 तुमचे हे दांडोक्यावाले पाठवा, रिपोर्टर, रिपोर्टरांना पाठवा 10-20 लोकांना. आणि सामान्य माणसात जाऊन विचारा ना, काय आहे काय नाही, हे खरं आहे का खोटं आहे. नाहीतर त्यांनी माझ्यावर, मी जे बोलतोय ना, माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा. त्याला धनंजय मुंडेंनी करावा. मी जर हे खोटं बोलतोय असं त्यांना वाटत असेल तर धनंजय मुंडे यांनी माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला सामोरं जायला तयार आहे.
बरं, तुम्ही सातत्यानं आरोप करतायत, त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जातं का? तुम्ही जे आव्हान देताय ते आव्हान स्वतः धनंजय मुंडे स्वीकारतात का? सरपंच संतोष देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वादातून की हत्येचं आणखी काही वेगळं कारण समोर येताना दिसतंय? आणि या कारणाबरोबर ज्याला वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख केला जातो, वाल्मिक कराड काय एका दिवसात थोडीच मोठे झालेले असतील. हा, मग आत्ताच त्यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी का? काय आहे की वाल्मिक अण्णा कराड हे 2019ला धनंजय मुंडे साहेब निवडून आले परळी मतदारसंघ आणि पराभूत झाल्या पंकजाताई. आणि हे म्हणजे जे सरकार महाजनादेश कोणाला दिला होता? देवेंद्र फडणवीस साहेबांना बरोबर आणि शिवसेनेला. पण तो जनादेश चोरला उद्धव साहेबांनी, चोरला आणि ते गेले कोणाकडं? काँग्रेस राष्ट्रवादी. आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार बनवलं. त्या सरकारमध्येही माननीय धनंजयजी मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं मंत्रिपदही ॲग्रीमेंट बेसवरती वाल्मिक अण्णा यांच्याकडे गेलं. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलं. कसं काय? म्हणजे हे काय ऑन रेकॉर्ड नाही, बरं, परंतु मग तिकडं काही लक्षच द्यायचं नाही, सगळं वाल्मिक करतोय बघतोय असं म्हणून धनंजय मुंडे साहेब एकदम निवांत राहिले. तसं तसं त्यांची तिथली म्हणजे आवाका वाढत गेला. आणि मग कार्यकर्ते बी कोणाला भेटायचे? वाल्मिक अण्णाला. वाल्मिक अण्णा म्हणतील तसं, असं वाल्मिक अण्णा म्हणतील तसं. आणि त्याच्यामुळं त्यांना ताकद मिळत गेली, त्यांना बळ मिळत गेलं, सगळा व्यवहार त्यांच्याकडे गेला. आणि मग ही काय आहे असं कृषी खात्यातलं, मला वाटतं काही दिवस त्यांच्याकडे आत्ता कृषी खातं होतं. आता होतं. अगोदर कोणतं खातं होतं मला माहिती नाही, पण त्या खात्याचा राज्याचा पूर्ण कारभार वाल्मिक अण्णा म्हणतील तसं चालायचं. आणि आता कृषीचं चालायचं. एक उदाहरण म्हणून सांगतो, ते 40 लाखापैकी 9 लाख दिले तरच तुमचं हार्वेस्टर मंजूर, नाही तर मेले, तुमचा विषय गेला. DPDC मध्ये सुद्धा 5%, 10%, 15%, काही काही ह्याच्यात 20%, यांची टक्केवारी फार वाढत गेली. आणि मग कोणाला विकायची DPDC थोडी चिटकी आहे का? 300-350 कोटी. आता काय काय प्रकरणं निघतील ना. आणि ह्यांच्या परळी तालुक्यामध्ये आता ते मी बी काढणार आहे की परळी तालुक्यामध्ये काही रस्ते नॅशनल हायवेने केले, त्याच्यावर बी DPDCचे पैसे गेले. बरं, त्याच्यानंतर दलित वस्तीचे पैसे नॅशनल हायवेमध्ये गेले. म्हणजे कोणते पैसे कुणीकडे गेले त्या परळी मतदारसंघात? मला तर वाटतं परळी मतदारसंघ हा हवाई धावपट्टी झाला पाहिजे होता आत्तापर्यंत. एवढा पैसा खर्च झाला, एवढा पैसा खर्च झालाय. आणि आता जर खरंच परळीत गेलं तर कंबर दुखल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. हा, मग ग बाई माझी कंबर लचकली, काहीतरी गाणं आहे ना, तशी पायी माझी कंबर पूर्ण मोडली, अशा पद्धतीचे रस्ते आहेत यांचे. हे पैसे जे आहेत, ह्या सगळा निधी रक्कम ही वाल्मिक अण्णाकडे जात राहिली, जमा होत राहिली. आणि वरिष्ठ नेते मंडळी आले की काय इव्हेंट मॅनेजमेंट करायचं, फक्त काय इव्हेंट करायचं, असे सरळ सरळ त्या नेत्यांचे फोटो नाही दिसले पाहिजे. असं नेत्याचा फोटो, जयंत पाटील आले, समजा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, जयंत पाटील जर तिथं आले सत्काराला तर जयंत पाटलांना सुद्धा वर बघावं लागेल, इतका उंच त्यांचा फोटो न्यायचा. इकडा ते तामिळनाडूमधून वाजवणारे आणायचे, झुंडू काहीतरी, ढपळेवाले आणायचे, हे आणायचे. आत्ता मध्ये शिवराज सिंग चौहान साहेब आलते त्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेब सगळेजण आले. तरी दादांनी तिथं झापलंच. अजित दादा म्हणजे खतरनाक ॲटम आहे, त्यांना ते चटका बसला. अच्छा, ते स्टेजवर गेल्या गेल्या ते म्हणले, अरे इतकं असतं का? म्हणले चटका बसला ना. आम्ही मनात म्हणलं तुम्हाला कधी ना कधी चटका बसणारच आहे. तो आता बसला. हे अजितदादांना सगळ्यात मोठा चटका आहे हा. बरं, आमचं काय नुकसान आहे? भाजपचं काय? आमचे मुख्यमंत्री पॉझिटिव्हली आहेत ना सगळ्या बाबतीत. मुख्यमंत्री नेमकं करायचं काय या प्रकरण? हे प्रकरण झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये माझं 26 मिनिटाचं भाषण झालं आणि मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय बघा. मी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत
302 खंडणी, त्याच्यानंतर मोका, 10 लक्ष रुपयाची मदत काय फार मोठी नाही आहे, पण आजपर्यंत हिस्ट्रीत कधी दिली नाही. का दिली? की सेन्सिटिव्ह हृदयाचा आमचा मुख्यमंत्री आहे. बर आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मी एकालाही सोडणार नाही आणि नाहीच सोडणार. ते त्यांच्यावर विश्वास. मुख्यमंत्र्यांनी आताच ही प्रतिक्रिया दिलेली आहे खरं तर, मला नाही की कळालं. या प्रकरणामध्ये जो कोण दोषी असेल त्याला फासावर लटकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बस. पण तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे, 100% मग अजितदादांसाठी ही निगेटिव्ह गोष्ट कशी? निगेटिव्ह गोष्ट म्हणजे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, हा त्यांच्या म्हणजे सगळंच काही सांभाळणार त्यांचं, यांच्याशिवाय वाल्मिक अण्णाशिवाय त्यांचं पानही हालत नाही. हा हे तो व्यक्ती अशा पद्धतीचं भयानक कृत्य करतोय आणि तुम्ही त्यांना मंत्रिपद दिलं, मग किमान तुम्ही त्यांना समज दिली का? आणि ठेवा, आमचं कुठं काय म्हणणं आहे, तुम्ही मंत्रिपद ठेवा, पण जोपर्यंत मंत्रिपद ठेवतील, कारण एक आशेचा किरण, राजकीय बाजू सांगतो मी आत्ता लोकांना, मेन म्हणजे काय, राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष, अनेक वेळा टीका झाली का नाही, मराठ्यांचा पक्ष, आता लोकांनी पवार साहेबांना यावेळेस मॅन्डेट दिलेलंच नाही, उद्धव साहेबाला मॅन्डेट दिलंच नाही. मॅन्डेट कोणाला दिलंय? आत्ता बी चेहरा कोण बघितलाय? 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात ना, मग चेहरा कोण? तर देवेंद्र फडणवीसांकडे बघितलंय. एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनी पण त्यांचं जागा वाढवल्या. अजितदादांच्या जागा 41 झाल्या. ॲज अ राष्ट्रवादी विचार जर केला तर मराठा समाजाचा असं आता वाटायला लागलं होतं की आता शरद पवारांचं राजकारण पास्ट झालेलं आहे, आता अजित पवारांकडे आपल्याला फिरावं लागेल. पण त्याला सगळ्यात मोठी खीळ बसणार आहे ह्या घटनेमुळं. या घटनेमुळं समाज तुमच्या जवळ यायच्या ऐवजी लांब जाणार आहे. बरं, भविष्यासंदर्भातलं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी करतात की अडचणीचं ठरेल अजितदादांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला. हो. बरं, वारंवार आकाचा आका असा तुम्ही उल्लेख करताय. तपासा अंती कोणाची नावं समोर येताना दिसते? ज्याचे कोणाचे येईल त्याचं नावं सांगा. माझं म्हणणं असं आहे की तपासामध्ये जे निघतील, आता मी मागाच मानलो तर हे सोटमुळे, आका सोटमुळे, आणि त्याचे आगंतुक मुळे भरपूर आहेत. ते आगंतुक मुळे सुद्धा मोकामध्ये येणार आहेत आता, आणि आम्ही स्वस्त थोडेच बसणार आहे. ज्यांनी ज्यांनी पिस्तोलाने बाहेर वाजवले, पोलिसांवर दादागिरी केली, कोणाला उठत आहेत, कोणाला काय म्हणतात, दादागिरीची भाषा वापरायची, हे करायचे, हे असले सगळेजण जे आहेत बीड जिल्ह्यातले, हे सगळेचे सगळे जाऊ द्या ना मोकामध्ये एकदा. आणि हे आका जे आहेत हे ऑटोमॅटिक, मी तुम्हाला आता ठामपणे सांगतो, आका हळूहळू हळूहळू गपकन त्याच्यात जाणार. पण आकाच्या नावाखाली कुणाला तुम्ही इशारा देताय? नाही, आकांनी जर त्या कालावधीत त्यांचे फोन घेतले असतील 6 ते 9च्या दरम्यान, बरं, तर आता हे बघा, ऐश्वर्या राय सलमान खानला काय बोलली हे सुद्धा काढता येतं का नाही? मग तपासात काढायचंच म्हणलं तर आकाला काय बोलले आणि आका खालच्या छोट्या आकाला काय बोलला, हे सगळं जर आलं आणि त्याच्यामध्ये ते आले तर दुर्दैव राहील त्यांचं. मग मुख्यमंत्र्यांना तुम्ही मागणी केली का तपासाला वेग येण्यासाठी, हा तपास या दिशेने जावा? नाही, तपास या दिशेनं मी कोण म्हणणारा? राज्याचे मुख्यमंत्री असा आकाशबुद्धीने तपास करतील असं मला वाटत नाही. बरं, जी रियालिटी असेल त्या रियालिटीवर तपास करतील. आणि आमचं मुख्यमंत्री जे आजपर्यंत तुम्ही सांगा ना, 1999 पासून ते निवडून येत आहेत, एखादा तरी शिंतोडा आहे का त्या माणसाच्या अंगावर आजपर्यंत? बिनडागे माणूस कोण आहे? एक तरी धब्बा दाखवा, सुपारी एवढा धब्बा दाखवा. आताही डाग लागणार नाही असं कर्तृत्व होईल? 100% होईल. त्यांच्यावर विश्वास आहे आमचा, बरं, माझा एकट्याचा नाही, तमाम महाराष्ट्रातल्या 13 कोटी 14 कोटी जनतेचा विश्वास आहे. म्हणून तर हे त्यांच्या ताब्यात दिले ना राज्य. लोकांना माहिती आहे ना, ह्या माणसाच्या हातात राज्य दिलं तर सुरळीत होईल. बघा ना तुम्ही आता कसं सिस्टमॅटिक चालतंय, आणि कल्पक माणूस आहे. हे कोस्टल रोड बघा, आमच्या इकडं इरिगेशनचं, इकडचं पाणी तिकडं न्यायचं, आता राज्याला शोधतील किंवा लागतील अशा प्रकारचे निर्णय घेतात मुख्यमंत्री असं तुम्ही म्हणताय. मात्र सुरेश धस यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की सुरेश धसजी, अंजली दमानी आता तुमच्या या सर्व शंकांवरती, उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती तुमच्या हेतूवर शंका उपस्थित करतात.
हे काय आहे, त्या फार मोठ्या समाजसेविका आहेत. बरं. आणि सध्या मला अंजली ताईंवरती बोलून किंवा इतर कोणावरती बोलून मला माझा फोकस संतोष देशमुख याच्या क्रुएल पद्धतीने झालेल्या हत्येपासून हा फोकस वळवायचा नाही. बरं. त्यामुळे त्या जरी काही माझ्यावरती बोलल्या तरी मी त्याला उत्तर देणार नाही. कृपया माझी एक विनंती आहे त्यांनी माझ्यावरती बोलणं बंद करावं. बरं, पण दुसरीकडे महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो त्याच्या पाठोपाठ, तो म्हणजे असा की तुम्ही 4 टर्म काम करून झालेलं आहे, 5व्या टर्मची तुमची सुरुवात झाली. 5व्या टर्ममध्ये आल्यानंतरही जर बीडचा बिहार आणि बीडचं जंगल राज होत असेल तर त्याला तुम्ही कारणीभूत नाही का? वेळीच आवाज उचलला असता नाही, तर आज ही वेळ बीडकरांवर आलीच नसती, मराठवाड्यावर आलीच हे नसती. बघा, हे प्रकार पूर्व आणि पश्चिम भाग आहे. बरं. हा पूर्वेचा भाग आहे बीडचा. आम्ही खूप लांब पडतो इकडे. आम्हाला तिथं जायला 3-3.5 तास लागतात. हां. आणि हा जो भाग आहे हा सर्वाधिक जास्त डेंजर झाला 2019 पासून. तर मग 2002 पासूनच याची सुरुवात झाली. पुढे हळूहळू हे राखेचं याचं त्याचे उद्योग आले आणि मग 2014 पासून वाढलं आणि 2019 पासून तर मग ते शिखरावरच गेलं. बरं. त्याच्यामुळं ते बिहार जे आहे ते तेवढ्याच एरियात आहे. बरं. बिहारचा एरिया जो आहे म्हणजे 370 कलम जे लागलं ना ते परळी मतदारसंघात बरं. जे काय होतं ते तिकडंच होतं, आमच्या इकडं नाही होत. नाही, परळीवरती तुम्ही रोख यावायला नेताय, मात्र मग वाळू माफिया, राख माफिया, हे प्रकरण नेमकं काय? हे नेक्सस जरा समजावून सांगा, कारण तुमच्या बोलण्यात नाही तर स्पष्ट सांगा. सगळ्यात जास्त भयानक गेल्या 10 वर्षापासून ते दाऊदपूर नावाचं गाव आहे आणि परळीचं थर्मल. तिथून हजारो कोटीची रोजच्या रोज 700-800 टिप्पर डंपर ते राख उचलतात. बरं. त्या प्रत्येक राखेचं जे गाडी निघते त्याचा ठराविक टोल आकाला द्यावा लागायचा. बरं. म्हणजे आका आणि त्याचा आका यांना टोल दिल्याशिवाय काय ते जात नव्हतं. ते खरं तर ती बल्करमध्ये न्यायला पाहिजे. बरं. हे कोणी बल्करमध्ये नेत नव्हते. त्याचा जो फुफाटा उडतोय त्याच्यामुळं लोकांना श्वसनाचे त्रास झाले, लोकांना त्वचेचे आजार झाले, लोकांनी भरपूर तक्रारी केल्या, पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे दाखल केले. पोलीस स्टेशनला गेल्यावर ह्यांच्या सांगण्याचे असे पोलीस अधिकारी आणून ठेवायचे की ते फक्त तिथं यांचंच काम चालतं. एकच पोलीस अधिकारी दहीफळे नावाचा, त्याचं टेन्युअर पूर्ण होतं परळीत आणि लगेच त्याला शिफ्ट केलं जातं शिरसाळ्याला. म्हणजे किती 15 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरातच तो फिरवायचा तेव्हा अधिक. आता येईल ह्या चौकशात आम्ही बी ते पत्र देऊ. बरं, चौकशीत मात्र एक मुद्दा नाही का तुम्हाला वाटत अजून यावा? शस्त्र परवान्यांसंदर्भातला. शस्त्र परवान्यांची आवश्यकता काय? सर्वसामान्यांना कशाला लागतं? 1300च्या वर परवाने. 1300 परवाने मुंबईमध्ये सुद्धा नसतील. 1300 एवढे इथं का त्याची गरज पडते? हे कायच हेच लोक आहेत, झंटा फांटा हेच लोक आहेत. यांनाच गरजा पडतात ना, हे 2 नंबरवाले, 3 नंबरवाले, 4 नंबरवाले. आणि सगळ्यात जास्त शिफारशी कोणाच्या? तर आकाच्या. आणि आकाचं सर्वाधिक जास्त ऐकलंय मला वाटतं नंदकुमार ठाकूर नावाच्या SP-नी. त्याच्या अगोदरचे आत्ताचे जे बारगळ बदलले साहेबांनी एका दिवसात, त्या बारगळांना मी स्वतः सांगितलं की 9 अब्ज रुपये एका माणसाच्या नावावर ट्रान्झॅक्शन झालंय. 9 अब्ज. बरं. एका माणसाच्या एका खेड्यागावात ते सांगितलं. तर त्या दिवशी तिथे जे इमानदार अधिकारी होते, जोगदंड आणि आणखी एक लेडी होती, त्यांची लगेच बदली करून टाकली या आकाने यांनी. बरं, जेही मी ऐकतोय ते धक्कादायक आहे. खरं तर महाराष्ट्र संपूर्ण यावेळेला ऐकतोय. राख आणि वाळू माफिया याचा तुम्ही उल्लेख मगाशी केला. पंकजाताईंकडे तुम्ही या संदर्भामध्ये जाऊन सांगणार आहात का? कारण आता पर्यावरणाची जबाबदारी तर त्यांच्याकडे देण्यात आली. मी पत्र देणार आहे त्यांना. मुळात त्यांनी 2014 ते 2019 त्या मंत्री होत्या. त्यांनी हे राखेचं जे चाललेलं होतं उद्योग हा थांबवायला पाहिजे होता. का थांबवला नाही त्यांनी? त्यांची जबाबदारी नव्हती. त्या लोकप्रतिनिधी नव्हत्या. जाणीव करून दिली तुम्ही. परळीच्या लोकप्रतिनिधी नव्हत्या का त्या? धनंजय मुंडेंना पराभूत करून त्या निवडून आल्या होत्या. त्यावेळेस 4-4 खात्याच्या मंत्री होत्या. मग आपल्या मतदारसंघात काय जळतंय काय कळतंय हे आपल्याला कळत नाही का? त्यांची जबाबदारी होती हे राखेचं बंद करायचं. मग आता तर नाही केलं. किमान आता पर्यावरण मंत्री म्हणून त्या आल्यात ना. 300 वीट भट्ट्या जर बोगस असतील त्या शिरसाळ्यासारख्या गावामध्ये
तर त्या भट्ट्या बंद करायला पाहिजेत ना आत्ता बोगस. आणि हे जे ऱ्हास चाललाय पर्यावरणाचा, तिथला प्रदूषण होतंय मोठ्या प्रमाणात, ते प्रदूषण कोणी थांबवायचं? ते खालचं वडगाव वगैरे काही गाव आहेत त्यांचं तर ऊस पिकणंही बंद झालंय, हरळ बी उगाना त्यांच्या शेतात. कारण इकडून जे राख जाती ती त्यांच्या शेतात जाते. शेतात राख गेल्यावर दगडासारखं घट्ट होते, त्यांचं शेती पिकणं सुद्धा बंद झालंय. मग ह्या गोष्टी पंकजाताईंनी पाहायला पाहिजे होत्या असं माझं मत आहे. बरं, पंकजाताई पाहतील असं आपण अपेक्षा ठेवूया. मी पत्र देणार आहे त्यांना, पर्यावरण मंत्री म्हणून त्या झालेले आहेत, त्यांना एक पत्र देईल आणि सेक्रेटरीला एक पत्र देईल. बरं, काही दिवसांपासून खरं तर प्राजक्ता माळी यांचा मुद्दा समोर आला. तुम्ही माफी मागून झाली, ती माफी तिनं स्वीकारूनही झालेली आहे. मात्र परळी पॅटर्नचा तुम्ही उल्लेख केला, हा परळी पॅटर्न नेमका काय? सगळ्याच बाबतीत परळी पॅटर्न वेगवेगळं ना. खुनाच्या बाबतीत परळी पॅटर्न, बरं, राखेच्या बाबतीत परळी पॅटर्न, वाळू चोरीच्या बाबतीत परळी पॅटर्न, कुठं हे कृषी विभागाचे हार्वेस्टर वाटपाने 9-9 लाख रुपये घ्यायचा परळी पॅटर्न, DPDCची टक्केवारी वाढवायचा परळी पॅटर्न, हे इव्हेंट मॅनेजमेंट प्रोग्राम, मी ते त्यांच्या लक्षात नाही आलं प्राजक्ताताईंच्या, इव्हेंट मॅनेजमेंटवरती बोललो होतो. इव्हेंट मॅनेजमेंट रश्मिका मंडानांना तिथे आणण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही आहे, बरं, आणलंच पाहिजे. तुम्ही चांगले कार्यक्रम करता, नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करा, परंतु अख्खा मराठवाडा पाण्याखाली गेलाय. लोकांचे म्हणजे कमरा इतकं पाणी लोकांच्या शेतात आहे, त्यावेळेस रश्मिका मंडाना आणून नाचवणं कितपत योग्य आहे? त्या कालावधीत आणण्याला मग संवेदनशील आमचा कृषी मंत्री कुठं? आणि हे धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते हो. बरं, हे आत्ता बिघडले, पूर्वी चांगले होते. बरं, पण या मुद्द्यावरती ज्यावेळेला तुम्ही प्राजक्ता माळी यांच्यावरती बोललात त्यावेळेला कुठेतरी मला एकटे पडलात का? हे तुम्ही एकटे पडलात का? कारण भाजपनं थेट तुमच्यावर टीका केली. पडलो बिडलो तसं काही नाही. बरं, परंतु आता मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी स्वीकारलेली. कृपया हा विषय संपवा, कारण मला संतोष देशमुखवरून फोकस हटवून द्यायचा नाही. बरं, तुमच्या कारकिर्दीची सुरुवात ही गोपीनाथ मुंडेंच्या काळापासूनच खरं तर झाली होती, पण बीडचं जंगलराज होईपर्यंत तिथले लोकप्रतिनिधी तुम्ही होतात, इतरही होते, काय करत होतात? आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये फिट आहोत. आमचा मतदारसंघ त्यांच्यापासून 150 किलोमीटर इकडं, 100 किलोमीटर उलटा, बरं का. आमच्या मतदारसंघामध्ये अडचण नाही. हे सगळ्याच्या सगळे प्रॉब्लेम क्रिएट संगीत दिघोळेचा ज्या दिवसापासून मर्डर झाला तेव्हापासून हे प्रकार आलेला आहे. आमच्या जिल्ह्याला माहिती कोण कारभार करीत होतो, कोणाच्या हातात कारभार गेल्यापासून संगीत दिघोळेचा मर्डर झाला, ते आता शेवटचा आमचा संतोषचा मर्डर झाला. या सगळ्याची हिस्ट्री काढली, चौकशी केली तर ती बाब लक्षात येईल. म्हणून माझं मत असे की बाबा हे क्रुएल पद्धतीने अतिशय इतकं वाईट मारत असतात का? 250-300 ठोके मारायचे एका माणसं, त्याचा जीव काय म्हणला असं नाही. बरं, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधले मुद्दे तुम्ही उपस्थित केले, मात्र मग व्हिडिओ कॉल कुणाला गेलेला होता? व्हिडिओ कॉल कोणाला केलेला आहे? याला आम्ही अशा पद्धतीने मारतो, रिंगण करून मारलंय. रिंगण करून हातामध्ये जे लाठ्या कोठ्या, जे हॉकी स्टिक, हे ते यांनी मारलंय त्याला. तुम्ही त्याची पाठ पाहिली का संतोषची? 1 mm तरी जागा शिल्लक आहे का मारायची? सगळ्या अंगावरती मारलंय, त्याच्या बॉडीत 2 लिटर रक्त साठलंय. एक ठोका टाकला तर 15 ते 20 ml साठतं. अरे बाबा, तुम्ही किती मारलं त्याला? आणि तो पाणी मागत होता. पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी येईल त्या व्हिडिओत पुढं. काय होतं? दुसरं काहीतरी तोंडात ओतलंय. इतक्या बेकार पद्धतीने हे लेकरू मारलेलं आहे. अशी हत्या ही कुठंच झाली नसेल, इतकी बेकार हत्या झाली. म्हणून आम्हाला राग, आणि ह्या रागामुळं आम्ही आता ह्यांच्यावरती आमचा भरोसा राहिलेला नाही. बरं, राग तुमच्या डोळ्यातनं दिसतोय, तुमच्या वागण्यातून दिसतोय. ठॉयठॉयचा उल्लेख केलेला होता तुम्ही. ठॉयठॉय करण्या इथपर्यंत जर त्या ठिकाणची परिस्थिती जात असेल
तर आता गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी काय करणं तुम्हाला अपेक्षित आहे, जे केल्यानंतर ठॉय ठॉय बंद करा असं जे तुम्ही सांगताय, कुणापर्यंत आवाज पोहोचवायचा? कलेक्टरला जाऊन भेटलो, एसपी नाही जाऊन भेटलो, नवीन एसपी आले तर ते काम त्यांनी सुरू केलंय. परंतु हे सुधारणं सरळ करणं हे कोणाच्या हातात असतं? पालकमंत्र्याचं. बरं, मग बीडचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं. पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यावं, साहेबांनी यावं, पालकमंत्रीपद घ्यावं. 2 महिन्यात सगळं सरळ होईल. बरं, म्हणजे हे गुडगुड्यावाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, तुम्हाला सांगतो आमच्याकडे ताडीवाले लय झाले. ताडी तसली, आता ताडीचं एक शिंदाडाचं झाड राहिलं नाही. ताडी कुठून भेटायची? ताडी राहिले नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं अवैध दारू, डुप्लिकेट दारू आणि हे दारूच्या दारूबंदीवाले ते स्वतःचेच महसूल गोळा करतात, बाकीचं काहीच नाही. आणि हे डीजेचे आवाज, कर्कश, काही काही लोकांचे हार्ट फेल होऊन माणसं मारायची पाळी आली, तरी ते डीजे वाजतायतच, कुणीकडे वाजतायत. हे सगळं अंधाधुंद जे झालेलं आहे ना, हे अंधाधुंद सरळ करायचं असेल तर असा बोजा असलेला पालकमंत्र्याची आवश्यकता आहे. ते योग्य नाव कोणतं? ते योग्य नाव देवेंद्र फडणवीस आणि 2 नंबर अजितदादा पवार. बरं, वाल्मिक कराड यांची जी सुनावणी आहे ती आजच होणार असल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. आणि लवकरात लवकर ही सुनावणी होईल 7:30 वाजेपर्यंत असं देखील कळतंय. वाटतं तुम्हाला एका दिवसात सगळं निकाली लागेल? काय वाल्मिक कराड नाही यांची नाही नाही, हे बघा, ते सरेंडर झाल्याच्या नंतर प्रोड्यूस करून कोर्टापुढं न्यावं लागतं नियमाप्रमाणे. 24 तासाच्या आत आरोपी नाही नेला तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होऊन त्यांना नेतील. पण कोर्ट सुद्धा आता काय एवढं लगेच फटकेन त्याला जामीन थोडीच देणार, नाही देणार. कोर्टाला सुद्धा हे मन आहे. कोर्ट सुद्धा पाहतं ना, कोर्ट काय पेपर वाचित नाही, कोर्ट काय टीव्ही पाहत नाही, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. बरं, या त्यांना प्रकरणाची सुनावणी किती दिवसात व्हावी असं तुम्हाला वाटतं? नाही, सुनावणी ह्या माझ्या हातातली गोष्ट नाही. हत्या प्रकरणासंदर्भात, हत्या प्रकरणाच्या बाबतीत आता चार्जशीट जे आहे नियमाप्रमाणे 90 दिवसामध्ये चार्जशीट त्याचं दाखल करावं लागतं. कदाचित ही क्रिटिकल केस आहे, 1-2 महिने इकडे तिकडे बी होऊ शकतं. ते काय आपल्या हातातलीच गोष्ट नाही. अजून आरोपी अरेस्ट करणं आहे, त्यांना जेलमध्ये घालणं आहे, त्यांच्याकडून PCR मिळवून कोणते कोणते हत्यारं वापरली ती जप्त करणं आहे. आता 15-15 दिवसाचा PCR दिला कोर्टाने त्यांना. नक्कीच. हां, आणि मग त्याच्यात आता पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी जर यांचा आदेश आला असं म्हणलं तर मग हे पण आरोपी त्याच्यामध्ये जातात. तर हे संपूर्ण प्रकरण आता कुठल्या वळणावरती येऊन ठेपतं, या प्रकरणाचा निकाल काय असेल हे लोकशाही मराठी देखील सातत्यानं पाठपुरावा करत महाराष्ट्रासमोर मांडत राहणार आहे. मात्र सुरेश धसजी, क्रॉसफायरमध्ये तुम्ही आलात, इतक्या मनमोकळेपणानं प्रत्येक प्रश्नाला सामोरे गेलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या क्रॉसफायरमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.